म्हणते लग्न झाल्यानंतर तुम्ही सेपरेट राहणं खरोखर खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. कारण तुम्ही दोघांना तुम्हाला स्पेस मिळते एकमेकांना समजून घ्यायची. मग त्यात तुम्ही सॅटर्डे संडे आई बाबांबरोबर राहा किंवा मंडे टू फ्रायडे आई बाबांबरोबर राहा, सॅटर्डे संडे तुमचं तुम्ही राहा, रेंटल जागा घेऊन. पण हे तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्हाला त्या फ्रीडम मध्ये, त्या स्पेस मध्ये एकमेकाला ओळखायला, ऍक्सेप्ट करायला, कम्युनिकेशन करायला, पडला तरी सॉरी म्हणायला एक फ्रीडम असते. कोण नात्याला तोडत वगैरे नाहीये, पण मिनिमम 6 महिने ते 2 वर्ष नवीन नातं बिल्ड व्हायला लागतातच. 2 वर्ष रेंटल प्लेसवर राहताय छान, नंतर तुम्ही रिटर्न या ना जॉईंट फॅमिली. तुम्हाला कोणीच तोडणार नाही, इतका बेस तुमचा पक्का झाला. आणि यात काही चुकीचं नाही, आपण काही आई बाबाला डिसरिस्पेक्ट करत नाही आहोत की त्यांना तोडून जातोय असं नाही. या थोडं निगेटिव्ह वे मध्ये पण मला बोलायचं होतं. आधी कसं जॉईंट फॅमिली होती, सगळे एकत्र राहायची, त्यावेळेस भांडणं कमी व्हायची नवरा बायकोमध्ये. का? कारण की तिथं तिसरा चौथा व्यक्ती असतोच, ते सॉल्व्ह करायला म्हणा किंवा वाद जास्त वाढू नये त्यासाठी. आधीपेक्षा आता डिवोर्स रेट का वाढत चाललेत? का? कारण की ते सेपरेटली राहून मग त्यांच्यामधलं भांडणं सोडायला कोणच नसतात. मग ते भांडणं कमी व्हायच्या ऐवजी अजून ते वाढत जातात, तुम्ही अजून वाढत जातात. ते निगेटिव्ह वे मध्ये नाही होऊ शकत. तुम्ही हा स्मार्टनेस जो यूज करता तुमच्या सो कॉल्ड प्रोफेशनल आणि करिअर मध्ये, मग तुम्ही डंब का राहता तुमच्या पर्सनल लाईफ मध्ये? का एवढे डंबेस मूर्खातल्या मूर्खासारखे बिहेव करता? तुम्हाला नाही त्यांनी ना मला सांगितलंच नाही की त्याला मी जवळ घ्यायला हवी किंवा त्याला माझ्याबरोबर वेळ घालवायचा आहे. मला कळणार कसं? अरे कडलर्स क्लब बद्दल ऐकलास का तू कधी? कडलर्स क्लब एका तासाचे अराउंड $100 ते $200 चार्ज करतात. ते फक्त तुम्हाला कुशीत घेण्याचे, तुम्हाला कुरवाळण्याचे, त्याच्यात कुठचाही कणाचा सुद्धा वेगळा अर्थ नसतो. ह्या करता लोक पैसे कमवत आहेत. मेन खेदाची गोष्ट आहे की तुम्हाला स्वतःच्या पार्टनरला कुशीत घेऊन 5 मिनिटं बसावंच वाटत नाहीये. ही गरिबी नाहीये का? मला तरी वाटते ही गरिबी आहे. माझं असं म्हणणं आहे की इंडिपेंडन्सचा वापर कधी, कुठे, किती प्रमाणात करायचा हे तुम्ही दोघांनी डिसाइड करायचं. इव्हन मुलाच्या बाबतीत म्हणा, जर तो डिसिजन मेकर नाही आहे तर त्याला बनावं लागेल. आतापर्यंत जर का तुम्ही नाही घेतला डिसिजन कुठच्या तुमच्या घरगुती रुटीन मध्ये म्हण किंवा काय, तर तुम्हाला तो घ्यावा लागेल. तुम्हाला आईबाबांना सांगावं लागेल की आता मी माझं लाईफ सुरू करतोय, तर भले आम्ही पडू, खर्चटे लागेल, पण वी वुड लव्ह टू टेक आवर ओन डिसिजन्स. म्हणून मी म्हणते लग्न झाल्यानंतर तुम्ही सेपरेट राहणं खरोखर खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. कारण तुम्ही दोघांना तुम्हाला स्पेस मिळते एकमेकांना समजून घ्यायची. मग त्यात तुम्ही सॅटर्डे संडे आई बाबांबरोबर राहा किंवा मंडे टू फ्रायडे आई बाबांबरोबर राहा, सॅटर्डे संडे तुमचं तुम्ही राहा, रेंटल जागा घेऊन. पण हे तुम्ही जेव्हा एकटे असाल तेव्हा तुम्हाला त्या फ्रीडम मध्ये, त्या स्पेस मध्ये एकमेकाला ओळखायला, ऍक्सेप्ट करायला, कम्युनिकेशन करायला, पडला तरी सॉरी म्हणायला एक फ्रीडम असतो. म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आई बघतायत का किंवा सासू बघतीये का, म्हणजे सासरे बघतायत का, कोण घरात आलाय का, कोण, मग हे सगळे बंधनं नसतात. यू आर फ्री दॅट टाइम. आणि त्यातनं तुमचं बॉन्डिंग वाढायला मदत होते. कोण नात्याला तोडत वगैरे नाहीये, पण मिनिमम 6 महिने ते 2 वर्ष नवीन नातं बिल्ड व्हायला लागतातच. मिनिमम 6 महिने ते 2 वर्ष. 2 वर्ष रेंटल प्लेसवर राहताय छानपैकी, नंतर तुम्ही रिटर्न या ना जॉईंट फॅमिलीमध्ये. तुम्हाला कोणीच तोडणार नाही, इतका बेस तुमचा पक्का झाला असेल. दॅट्स अ नॅक. दॅट्स अ सिम्पल टिप आय वुड लाईक टू सजेस्ट. आणि यात काही चुकीचं नाही, आपण काही आई बाबाला डिसरिस्पेक्ट करत नाही आहोत की त्यांना तोडून जातोय असं नाही. आता काहींचे एकटी आई असू शकते, जबाबदारी असू शकते. मग त्याकरता काय करायचं? त्याकरता तुम्ही स्वतःचे लिमिटेशन सेट करायचे, बाउंड्रीज सेट करायचे की हे असं असेल तर त्याच्यासाठी कुठला तरी दुसरा माणूस ठेवणं, जेणेकरून तुम्हा दोघांना वेळ मिळेल. कारण तुम्ही हे नातं जेव्हा बिल्ड केलंय तेव्हा ही तुमची जबाबदारी पडते की तुम्ही ते बांधलं पाहिजे, त्याचा पाया भक्कम केला पाहिजे. आई आजारी असणं किंवा वडील आजारी असणं हे काही तुमच्या नात्याच्या मध्ये न येता, म्हणजे त्याची सोय करून ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणजे तेही बॅलन्स कराल तुम्ही, भेटालही, बोलालही, पण प्लस तुम्ही तुमच्या नात्यालाही न्याय द्याल. तर दीज आर बेसिक थिंग्स, पण त्या मिस आउट होतात मुलांकडनं आणि मुलींकडनं, दोघींकडनं. या थोडं निगेटिव्ह वे मध्ये पण मला बोलायचं होतं. म्हणजे तुम्ही जसं म्हणले की बाबा सेपरेटली राहिलं पाहिजे. आधी कसं जॉईंट फॅमिली होती, सगळे एकत्र राहायची, पण त्यावेळेस भांडणाचं प्रमाण कमी होतं किंवा भांडणं कमी व्हायचे नवरा बायकोंमध्ये. का? कारण की
तिथं तिसरा चौथा व्यक्ती असतोच, ते सॉल्व्ह करायला म्हणा किंवा वाद जास्त वाढू नये त्यासाठी. नेगेटिव्ह मध्ये पण असू शकतं, म्हणजे वाद जास्त पण वाढू देऊ शकतात, पण आधीपेक्षा आता डिवोर्स रेट का वाढत चाललेत का, कारण की ते सेपरेटली राहून मग त्यांच्यामधलं भांडणं सोडायला कोणच नसतात. मग ते भांडणं कमी व्हायच्या ऐवजी अजून ते वाढत जातात, तू मे अजून वाढत जाते. तर मग ते नेगेटिव्ह वे मध्ये नाही होऊ शकत. खूप चांगला पॉइंट मुद्दा काढला असतो, म्हणजे खूपच चांगला. आता जर का आपण समजूया हे न्यूली बेड कपल सेपरेट राहत आहे आणि त्यांच्यामध्ये तू मेमे वाढते, हनीमून फेज झालं, सगळं झालं, रेंटल प्लेस घेतली किंवा त्यांचं दुसरं घर असेल तिथे ते लोक राहत आहेत, त्या दोघांमध्ये तू मेमे येते. पण ही जेव्हा फेज दे आर गोइंग थ्रू, त्यांच्यामध्ये फाईट्स होत आहेत, अंडरस्टँडिंग थोडं कमी पडत आहे, तर दे कॅन रीच आउट टू एक्सपर्ट ना. दे कॅन रीच आउट टू एक्सपर्ट. असं नाहीये की त्यांनी एक्सपर्टना नाही हे करायचंय किंवा त्यांनी सल्ला नाही घ्यायचाय किंवा मे बी त्यांनी थेरपी नाही घ्यायची किंवा त्यांनी कुठल्या कोचला नाही भेटायचंय, असं मी म्हणत नाही. दे वुड हॅव टू लर्न द टेक्निक. पण ह्याचं सुद्धा इन्साइट येण्याकरता त्यांनी दोघांनी एकटं असणं गरजेचं आहे. कारण जेवढे ते फॅमिली बरोबर राहतील तेवढे त्यांना हे लूपहोल्स कळणार नाहीत. बरोबर. म्हणजे त्यांना असं वाटेल की हिची चूक आहे आणि तिला वाटत राहील की त्याची चूक आहे किंवा त्याच्या फॅमिलीची चूक आहे. सो ह्यामध्ये भांडणं म्हणजे दरी वाढतच जाणार आहे कपल मधली. बरोबर. सो इन्स्टेड ऑफ दॅट तुम्ही दोघांनी एकत्र जर हातात हात घालून प्रयत्न करायचाच आहे आपण असं जर ठरवलंय, तर यू विल रीच आउट टू एक्सपर्ट की आपण कोणाला तरी भेटून बघूया काय प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी मिळू शकतो किंवा तुम्ही एकमेकांना समजण्यासाठी देर आर मल्टिपल थिंग्स नाउअडेज. इतकं नॉलेज अवेलेबल आहे ना आता फ्री ऑफ कॉस्ट. त्या नॉलेजवरनं तुम्ही काही गोष्टी करू शकता. तुम्ही कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करू शकता तुमचं, तुम्ही ऍक्सेप्टन्स लेवल तुमची वाढवू शकता. थोडंसं स्वतः दोघांना स्पेस देणं, थोडं न बोलणं फायटिंगच्या वेळेला, भांडण झालं असेल तर त्यानंतर मग शांत झाल्यानंतर बोलायला जाणं, हे सगळे प्रयत्न तर करू शकता तुम्ही. त्यामुळे तिथे भांडणं जास्त होतील असं मला नाही वाटत आहे. पूर्वी भांडणं जरी झाली तरी ती खूप अंडर द रग्स ठेवली जायची. ओपनली बोलण्याचं धारिष्ट्यही नव्हतं आणि त्याच्यातनं व्हायब्रेशन्स वेगळा येणं किंवा त्याच्यामधनं आय वुड से वादाला वाद होईल आणि ती एक भीती होती. राईट. त्यामुळे ते खूप अंडर द रग्स ठेवलं जायचं. आता इंडिपेंडन्स आल्यामुळे से आला, विच इज अ गुड थिंग. पण हा इंडिपेंडन्स जेव्हा ओव्हर इंडिपेंडन्स होतो ना, तेव्हा मग ते नातं नाही टिकत. कारण नात्यामध्ये इंडिपेंडन्स चालतच नाही ना आदित्य. बाउंड्रीज असायला हवं. बाउंड्रीज पाहिजे आणि डिपेंडन्सी पाहिजे त्याच्यामध्ये. कारण तुमचा फायनान्शियल इंडिपेंडन्स चालतो. माझा फायनान्शियली मी एवढं कमवते आणि कमवतो, माझे वेगवेगळे अकाउंट आहेत इनिशियली आणि मी माझा पैसा माझ्याकडे ठेवलाय, दिस इज ओके. पण इमोशन्स आल्या ना, नातं म्हणजे नात्यामध्ये इमोशनल सपोर्ट तर पाहिजेच. नात्यामध्ये इमोशनल डिपेंडन्सी पाहिजे. मी तुझ्यावर डिपेंड आहे आणि तूही माझ्यावर डिपेंड आहेस. सो ह्याला इंटरडिपेंडन्स म्हणतात. हा जर नसेल तुमच्या नात्यामध्ये तर यू हॅव टू रीच आउट फॉर द हेल्प, टू सीक द सपोर्ट इमिजिएटली. कारण त्याला कळतच नाहीये तुझ्या इमोशन्स काय आहेत किंवा तिला कळतच नाहीये, ती नजरअंदाज करते, तर इट्स अ रेड फ्लॅग. सिम्पल. इमोशनल इंटरडिपेंडन्स हा पाहिजेच पाहिजे. ती एक बेसिक म्हणजे नीड आहे नात्याची. आता तुम्ही जसं म्हणले की बाबा एक्सपर्टशी बोलायला पाहिजे, राईट. आता इनिशियली तर आपल्याला समजा वाद वगैरे झाले तर एक्सपर्टशी बोलणं म्हणजे आताच्या जनरेशन मध्ये कसं वाटतं किंवा एक्सपर्टशी बोलणं म्हणजे खूप काय मोठं काही घडले तरच एक्सपर्टशी बोलतात. जसं खूप काय मोठं घडले तरच सायकोलॉजी किंवा सायकॅट्रिस्टकडे जातात असं ते बोललं जातं. तर हे न करता ते ऍज अ फ्रेंड्स मध्ये पण डिस्कस करतात. मग त्याचा पण साईड इफेक्ट होऊ शकतो का फ्रेंड्सची रॉंग ऍडवाइस दिल्यामुळे? किंवा आता इथे असं वाटू शकतं की लीना परांजपे असं स्वतःबद्दल का सांगते किंवा कोचिंग बद्दल का फोर्स करते म्हणून. मला अजिबात हे फोर्स नाही करायचंय. पण जर तुम्हाला एखादी गोष्ट येत नाही तर ती तुम्ही शिकता की नाही? अकॅडमिकली शिकून घेता, करिअर वाईज तुम्ही शिकता, तुम्ही एवढे प्रोफेशनल लेवलला अप टू डेट राहता, राईट. यू आर व्हेरी मच बोल्ड, यू आर स्मार्ट इनफ आणि तुम्ही ते अपडेटेड सतत राहत असता. तुम्ही तेवढं नॉलेज तुम्ही गेन करता. मग ह्याच नॉलेज गेन करायला तुमच्या डोक्यांमध्ये असं काय येतं की अरे हे सायकियाट्रिस्ट आणि सायकोलॉजिकल इफेक्ट आहे म्हणूनच मला जायचं आहे म्हणून. इट इज नॉट नथिंग टू डू विथ दॅट.
बरोबर. म्हणजे तुम्हाला कुठली ट्रीटमेंट किंवा तुम्ही कुठेतरी मेंटल डिसऑर्डर आहे म्हणून तुम्ही जातच नाही आहात. तुमच्या नात्याला कुठेतरी मध्ये दरी पडलीये किंवा काहीतरी मी क्रॅक गेलाय किंवा कुठेतरी काही तुमचं कनेक्शन नाही बिल्ड होत आहे, ह्याकरता यू आर सीकिंग द एक्सपर्ट. मग ह्या काउन्सिलर्स असू शकतात ज्यामध्ये तुम्हाला नुसता गायडन्स जरी दिला तरी सुद्धा तुम्हाला हेल्प होऊ शकते. तोवरनं ताकबाद समजणारी ही काही कपल्स असतात. सो विच इज गुड फॉर दॅम. काहींना ट्रीटमेंट लागते, त्यांनी थेरपिस्ट कडे जावं की बाबा मला हे एवढे सेशन्स हवेत ज्यातनं मला थेरपी द्या आणि ज्यातनं मी ऑन माय ओन, ऑन अवर ओन आम्ही हे नातं सुदृढ करू शकतो. पण अशी काही कपल्स आहेत की ज्यांचा रूट इश्यू आहे, मगाशी मी म्हटलं तसं मायनस पॉइंट त्यांच्याकडे खूप आहेत स्वतःकडे आणि स्टील ब्लेम गेम मध्ये आहेत. मग इथे कुठेतरी तुम्हाला रूट इश्यूशी हात घालून त्यातनं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतः भक्कम होणं गरजेचं आहे. इथे मात्र तुम्हाला कोच किंवा मेंटॉर लागणारच लागणार. मग त्यात मदत मागायला लाजायचं काय आहे? म्हणजे तुम्ही नाती तोडत चाललाय आणि relationships are becoming expensive day by day. एक्सपेन्सिव्ह. आदित्य, कडलर्स क्लब बद्दल ऐकलास का तू कधी? नाही. कडलर्स क्लब हे आपल्या कडलर्स क्लब मुंबईमध्ये हे सुरू झालं होतं आणि US कॅनडामध्ये जेव्हा मी होती तिथे मी बघितले $1 एका तासाचे एक अराउंड $100 ते $200 चार्ज करतात ते फक्त तुम्हाला कुशीत घेण्याचे, तुम्हाला कुरवाळण्याचे. त्याच्यात कुठचाही कणाचा सुद्धा वेगळा अर्थ नसतो. कुठेही फिजिकल इंटिमेट होण्याचा कुठलाच दुसरा अर्थ नसतो. फक्त तुम्हाला वॉर्मथ देणं, ह्युमन वॉर्मथ. ह्या करता लोक पैसे कमवत आहेत. मेन खेदाची गोष्ट आहे की तुम्हाला स्वतःच्या पार्टनरला कुशीत घेऊन 5 मिनिटं बसावंच वाटत नाहीये. ही गरिबी नाहीये का? मला तरी वाटते ही गरिबी आहे. जिथे तुम्हाला कळतंय की हातात हात घेऊन किंवा नुसतं कुशीत घेऊन सुद्धा डोळ्यातनं पाणी येऊ शकतं किंवा मे बी सोल्युशन येऊ शकतंय, कनेक्शन बिल्ड होऊ शकतंय, तर हे करणं गरजेचं आहे. यू कॅन्ट कीप ऑन आस्किंग तुला हवंय का ग मी कुशीत घ्यायला? आय मीन एव्हरीवेअर यू वॉन्ट द व्हॅलिडेशन. आजच्या या मिलेनियल्सना मी अगदी म्हणून प्रेमाने सांगेन आणि हक्काने सांगेन की तुम्ही हा स्मार्टनेस जो यूज करता तुमच्या सो कॉल्ड प्रोफेशनल आणि करिअरमध्ये, मग तुम्ही डंब का राहता तुमच्या पर्सनल लाईफमध्ये? का एवढे डंबेस मूर्खातल्या मूर्खासारखे बिहेव करता? तुम्हाला नाही त्यांनी ना मला सांगितलंच नाही की त्याला मी जवळ घ्यायला हवी किंवा त्याला म्हणजे माझ्यावर वेळ घालवायचा आहे, मला कळणार कसं? अरे then you need to develop a sense of sensitivity. Right. You need to develop the skill of sensing your partner. तुम्हाला फक्त व्हॅलिडेशन हवंय. हे बोलला, चल मी केलं, हे केलं, हो मी केलं. पण विदाउट दॅट सुद्धा भावना आहेत ना, ज्या नॉर्मल कुठल्याही पिढीचं असू दे, पण त्या भावना बाहेर येणारच आहेत. कारण जसं जसं एक्सपिरियन्स वाढत जातो, जसं जसं रिलेशनशिप वाढत जातं, समोरच्याच्या मनात काय चाललंय ते आपल्याला कळवता यायला पाहिजे, म्हणजे कळून घेता यायला पाहिजे. थोडं तरी कळायला पाहिजे. इनिशियली 5%, 10%, तेवढं कळलं ते ऍटलीस्ट तुम्ही बसाल तिथे, हातात हात घ्याल, विचाराल अगं काय झालं किंवा अरे काय झालं. तुम्ही म्हणता सांगितलं नाही तर कळणार कसं? मग हे तर खूपच मेकॅनिकल नातं झालं नाही का? बरोबर.